श्री स्वामी समर्थ। मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तुम्ही पण श्री गुरुचरित्र पारायणाला बसणार आहात का? तर 7 दिवस पाळा हे नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर गुरुचरित्र पारायणाला बसायच्या आदल्या दिवशी तुम्हाला 1 दिवस अगोदर 4 श्वान म्हणजे 4 कुत्र्यांना आणि 1 गाई यांना पोळी म्हणून नैवेद्य खायला द्यायचं आहे। 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। जमिनीवर, चटईवर किंवा सतरंजीवर शयन करायचं आहे म्हणजे झोपायचं आहे। 1 धान्य अन्न जेवण करायचं आहे। चपाती किंवा भाकरी यापैकी एकच अन्न 7 दिवस खायचं आहे। 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये। सेवेकरांच्या अन्न परान्न होत नाही, म्हणजे सेवेकरांच्या घरचं अन्न चालेल पण इतर कोणाच्याही घरचं अन्न तुम्ही खाऊ शकत नाही। शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये। अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये। 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष ठेवू नका। तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा। गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्र वचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही। त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा। ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही। कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये। विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो। शक्यतो ॲसिडिटी म्हणजेच पित्त वाढवणारे यास्तव कडधान्य, डाळ, द्विदल धान्य वर्ज्य करावीत। त्या बदल्यात दूध पोळी, हिरवी भाजी घ्यावी। थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी गौण आहेत। काळे वस्त्र आजपासून किमान 7 दिवस वर्ज्य, म्हणजे तुम्ही जेव्हा पारायणाला बसाल तेव्हा 7 दिवस तुम्हाला काळे वस्त्र, काळा क्लिप घालायचा नाही आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे। यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे। या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे। परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे। याप्रमाणे आचरण करणे। खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे। वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे। पितृऋण आहे का समजून घेणे। कुलाचार कुलधर्म पालन होतंय का, कुलदेवीची उपासना होते का, या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात। तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या। श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत, ते अवश्य वाचावे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।